तातवडे आणि पुनावळ्यामध्ये पाणी प्रश्न फार मोठा आहे, पाणी टंचाई. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नक्कीच 100% इथे पाण्याचा खूप मोठी समस्या आहे आणि गेल्या जर 2-3 वर्षात पाहिलं तर इथे लोकप्रतिनिधित्व नव्हतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच ह्याचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या परिसरामध्ये अनेक नागरिकांची अशी मागणी असते की उद्यानं असतील, खेळाचे मैदान असतील, याची संख्या वाढवली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? हो, नक्कीच. ज्या काही आरक्षित जागा आहे त्याच्यासाठी नक्कीच माझा मानस आहे की इथून पुढे विरंगुळा केंद्र असेल किंवा प्लेग्राऊंड असतील त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे आणि प्लॅन रेडी आहे तुमचा? हो, प्लॅन रेडी आहे. त्याच्यासाठी माझा विजन पण क्लिअर आहे की काय करायचं काय नाही. जर 16 तारखेला संधी मिळाली तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी संभवतील. नक्कीच. तुमच्या परिसरामध्ये फार केबलचा अस्ताव्यस्त आणि असा पसारा पाहायला मिळतोय, तर त्या संदर्भात काही करणार की नाही? फार महत्त्वाचा प्रश्न हा तुम्ही विचारला. खरं तर त्याला भूमी अंतर्गत आपल्याला केबल टाकून ते सगळं करावं लागणार आहे. पण या येणाऱ्या काळामध्ये होणार असं? हो, नक्की करणार. तुमच्या भागामध्ये वाहतूक कोंडीचा एक जटिल प्रश्न आहे. त्या संदर्भात काय विजन आहे तुमचं? काय करायचंय? शिवाजीनगर ते हिंजवडी जी मेट्रो आहे त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महामार्गावरील जे उपरस्ता आहे किंवा सर्व्हिस रोड आहे त्याचा देखील विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाचा किंवा स्वतःचे जे काही ट्रॅफिकचे समस्या आहे त्याला त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही स्वतःची वॉर्डन व्यवस्था वॉर्डन तयार करण्याचा मानस? हो, तो मानस देखील आहे. आता तुम्ही राजकारणात आलात तर टीका टिप्पणी ह्या त्या सगळ्या गोष्टी चालतात हे तुम्हाला माहिती आहे. तर विरोधकाच्या आव्हानाकडे कसं पाहता, त्यांच्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? विरोधकांचं आव्हान मी मुळात मला वाटतच नाही आणि टीका टिप्पणीकडे तर मी दुर्लक्षच करणार आहे, कारण की आमचं काम बोलतं आणि जेव्हा काम बोलतं तेव्हा जनता आपल्या पाठीशी असते हे मला नक्कीच माहिती आहे. आणि म्हणजे विजयाची खात्री म्हणायची? हो, नक्कीच विजय होणारच. या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना शेवटचा प्रश्न, खरंच तुम्हाला प्रभागासाठी काय करायचंय? ज्या विश्वासाने नागरिक मला मतदान करतील त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल आणि त्याची मी परतफेड माझ्या कामाच्या माध्यमातून करून दाखवेल. प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल हेच माझं ध्येय आणि हेच माझं विजन आहे आणि आज मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगते की नक्कीच मी आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.